The Goa Forward Party has submitted a memorandum to Joint Electricity Regulatory Commission strongly opposing the proposed power tariff hike. Goa Forward Party General Secretary Durgadas Kamath stated that the hike will heavily burden the common man, especially those consuming between 250 to 750 units per month. He further warned that the increased rates for the industrial and agriculture sectors could adversely affect the economy and jeopardize food security, urging authorities to put the proposed hike on hold. पळयात आज सरकारान जे पिटिशन फायल केल्ले ताजे हियरिंग JRCन आज घेतला. तुम्ही जर पळयशात जाल्यार आमी ते एक स्टॅटिस्टिक्स काडले काल राती बसून, जाल्यार हातून जर तूं पळयत जाल्यार 17 देर वॉज नो टॅरिफ हायक. कारण कितें इलेक्शन्स 18 टॅरिफ हायक जाले, 19 परते ना लोकसभेचे इलेक्शन, 20 परते टॅरिफ जाले, 21 परते केले ना कारण 22 जानेवारीन इलेक्शन आसलें. ताच्या नंतर परते 23, 24, 25 परते हायक केले. आता 25, 26, 27 ते 28 पर्यंत हायक प्रपोज केल्या. 29 ना, 29 परते लोकसभाचे इलेक्शन जावपाचें आहा. सो हातून जर एक जर पळयत जाल्यार सरकार टॅरिफ वाडोवंक सोदता, एक कित्याक हो व्हडलो प्रश्नचिन्ह पडिल्लो आसा. आनी जर कंपाउंडिंग जर तूं पळय, सरकार कितें म्हणटा की आमी बारीक करतात, पूण प्रपोज टॅरिफ हायक जे आसा जे 5.9% इन 25-26 फायनान्शियल इयर, 5.6 इन 26-27, 4.88 इन 27-28 हे प्रपोज केल्यात. म्हणल्यार ऑलमोस्ट 6%, 5.5% आणि ऑलमोस्ट 5%. सो हे जर तूं कंपाउंड करता, दीस कंपाउंड्स एवरी इयर, जाल्यार तूं पळय जाल्यार फुडल्या 3 वर्सां खातीर अप्रॉक्सिमेटली फायनान्शियल 15% हायक केल्ले आसा. सो हे कोणाक, हे सामान्य नागरिकांक मार पडटा, बारीक लोकांक मार पडटा. इम्पॉर्टंट गजाल सरकार म्हणटा की एग्रीकल्चर सेक्टरान लोकांनी येवंक जाय. एग्रीकल्चर सेक्टराक 5.8% हायक केल्ले आसा. सो युवकांनी खंय वचपाचें. इंडस्ट्रियल सेक्टराक 6% केल्ले आसा एंड अनएम्प्लॉयमेंट वाडीत आहा. फाल्यां कितें जातलें, कॉस्ट कटींग म्हणटले आनी अनएम्प्लॉयमेंट करतले. सो दीस इंडस्ट्रियल एग्रीकल्चर कंज्युमर्स कॅटर टू इकॉनॉमिक अँड फूड सिक्युरिटी. देशाचे जे आमचे राज्याचे जे एम्प्लॉयमेंट सिनारियो आसा, इकॉनॉमिक सिनारियो, फूड सिक्युरिटी आसा, हे दोन सेक्रेट करतात. त्या भायर तुमी कॉमन मॅनाक बर्डन करीत आसात. सादें एक्झाम्पल दिता. आमी एक कंपॅरेटिव्ह स्टडी केली. 19-20 ज्या सामान्य नागरिकाक 250 युनिट जे येताले, जे कॉमन मॅन, जाल्यार ताका 27-28 पर्यंत 750 येवंक लागतले. ज्या मनशाक 500 युनिट पर्यंत येताले आनी ताका एक बिल 1300 येताले 2020, जाल्यार ताका 27 मेरेन 2238 येतले. सो तूं जर हे पळयत जाल्यार 250 ते 750 युनिट जे आसा हांचे स्टेडिली इन्क्रीज जायत आसा एवरी इयर. आनी हे कोण, हे सामान्य नागरीक, कॉमन मॅन, मिडल क्लास, जे सरकाराक सपोर्ट करताले. सो आमी मागता सरकारा कडेन की इन्फ्रास्ट्रक्चर पयलीं जाग्यार घालचो. डिपार्टमेंटाक यंग आनी डायनामीक CEO आसाच, तो रिकवरी तो बाबडो आपल्या हातान कितें ट्राय, पूण सपोर्टाची गरज आसा. ताणें एक इंट्रस्टिंग रिमार्क केलो की सरकाराक बजेटरी सपोर्ट आसा पूण टॅरिफ हायक इफेक्ट जावचो ना. जर बजेटरी टॅरिफ सपोर्ट जर सरकारा कडेन आशिल्लो डिपार्टमेंटाक जाल्यार टॅरिफ हायक कित्याक, लायटीचें वाडूंक जायना न्ही. सिंपल कॅल्क्युलेशन. सो आमी मागतात डिपार्टमेंटाचो चीफ इंजिनियर जो यंग आनी डायनामीक आसा की ताणें मातशें जाग्यार घालचें आनी सरकारान ताका सपोर्टूय करचो. कारण शेवटी सफर जाता कोण, आनी त्यो बारीक लोक सफर जातात सकयले. आनी आमचे अध्यक्ष आदरणीय विजय सरदेसाय बाब सातत्यान विधानसभे भायर हे इश्यूचेर उलयत आशिल्ले. तुमी पळयलां जाल्यार फाटल्या वेळार इलेक्शन डिपार्टमेंटा वेळार कारण सारके गोंयचे जनते मुखार दवरिल्ले डिपार्टमेंटाची कशी पोस्टमॉर्टम करून. सो इन्फ्रास्ट्रक्चर तुमी करात, पूण पावर परचेस जो दाखयला प्रायव्हेट कंपनी कडल्यान, इट इज इन्क्रीज. दीस इज शॉकिंग. इट इज जम्पिंग. प्रोजेक्टेड जो परचेस दाखयला प्रायव्हेट कंपनी, इट इज जम्पिंग 481% फ्रॉम 495 MU to 2300 MU between 25 to 30 फायनान्शियल इयर. जम्प ऑफ 481%. आणि फाटल्या वर्स ताणें म्हणलां की 23-24 332 कोटीचे परचेस घेतले पावर प्रायव्हेट प्लेयरां कडल्यान.